मला उभा चिरलं तरी माझ्या रक्तातून उद्धव ठाकरेंची शिवसेनाच निघेल अशा शब्दात लेखी हमी देत खासदार अरविंद सावंतांनी पक्षांतराचं वृत्त फेटाळून लावलंय। तर शिवसेनेशी प्रतारणा करणं म्हणजे आईच्या दुधाशी प्रतारणा करण्यासारखं असल्याचं त्यांनी म्हटलंय। आयुष्यभराच्या निष्ठेवर शिंतोडे उडवणाऱ्या त्या वर्तमानपत्रावर आता अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार असल्याचा इशारा सावंतांनी दिलाय। मी वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरेंचा शिवसैनिक आहे। आदरणीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे हे ज्या शिवसेनेचं नेतृत्व करतात त्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा शिवसैनिक आहे। उभा चिरला ना मला तरी मातोश्रीची पताळणा होणार नाही आणि उद्धवजींना सोडणार नाही। तर उभं चिरलं तरी रक्तात ठाकरेंची शिवसेनाच असं अरविंद सावंत यांनी म्हटलंय। पक्षांतर म्हणजे आईच्या दुधाशी प्रतारणा आणि मातोश्रीशी नातं कधीही तोडणार नाही असं ठामपणे अरविंद सावंत यांनी म्हटलंय। दुसऱ्या पक्षात जात असल्याचं वृत्त खोटं असल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलंय आणि अब्रू नुकसानीचा दावा न्यायालयात करणार असल्याचं अरविंद सावंत यांनी म्हटलंय। मी वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरेंचा शिवसैनिक आहे। आदरणीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे हे ज्या शिवसेनेचं नेतृत्व करतात त्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा शिवसैनिक आहे। उभा चिरला ना मला तरी मातोश्रीची पताळणा होणार नाही आणि उद्धवजींना सोडणार नाही। एकनाथ शिंदे शिवसेना पक्षात भाकरी फिरवणार असून मंत्रिमंडळात नवीन चेहरे येणार असल्याचं वक्तव्य राज्याचे आरोग्यमंत्री शिवसेना नेते प्रकाश आंबेडकर यांनी केलंय। शिवसेना पक्षात एकनाथ शिंदे भाकरी फिरवणार असून सातत्याने बदल करणं यालाच एकनाथ शिंदे म्हणतात असं वक्तव्यही त्यांनी केलं आहे। त्याचबरोबर सध्या कुठलीच निवडणूक नाही तरी देखील शिवसेनेत अनेक आमदार खासदार आणि माजी मंत्री येण्यास इच्छुक असल्याचं वक्तव्य राज्याचे आरोग्यमंत्री शिवसेना नेते प्रकाश आंबेडकर यांनी केलंय। गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे गटाचे खासदार ते शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा आहेत आणि याच मुद्द्यावरनं पक्षातील इनकमिंगवर आंबेडकरांनी भाष्य केलंय। तसंच आगे आगे देखो होता है क्या असं म्हणत पुढील काळात शिवसेनेत अनेक प्रवेश होणार असल्याचे संकेत त्यांनी दिलेत। आपल्याला सांगतो शिवसेनेमध्ये येणारं इनकमिंग आपण जर बघितलं तर आता कुठलीही निवडणूक नाही, कुठल्याही पद्धतीचा आज गडबडीने माणसाने यायला पाहिजे अशातला भाग नाही, परंतु सामान्य कार्यकर्त्यापासून आमदार खासदार मंत्री माजी मंत्री सगळे लोक आणि सगळ्या उत्स्फूर्त अशा पद्धतीचा जनसमुदाय शिवसेनेबरोबर आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या कामावरती विश्वास व्यक्त करून येतोय। त्यामुळे साहजिकच अनेक लोक येत राहतील, यामध्ये एकच व्यक्ती असं म्हणता येणार नाही। बघता बघता आगे आगे देखो होता है क्या। धाराशिवला मंत्रिपद मिळण्याची निश्चितपणानं या सगळ्या गोष्टी सातत्यानं होत राहतील, यालाच एकनाथ शिंदे साहेब म्हणतात। त्यामुळे सातत्यानं भाकरी फिरवणं, काम करणाऱ्या कार्यकर्त्याला संधी देणं, जे लोक योग्य पद्धतीनं काम करतात त्या सगळ्या माणसांना अधिक चांगल्या पद्धतीनं पाठबळ देणं, ह्या सगळ्या गोष्टी साहेब करत असतात। त्यामुळे संकेत नाही, सगळ्या गोष्टी पुढे अशाच होत राहतील। शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे 2 दिवसांच्या राज्य दौऱ्यावरती आहेत। मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रात लोकसभा निहाय ते बैठका घेणार आहेत। 12 एप्रिलला संभाजीनगर जालना आणि पुणे मतदारसंघाचा ते आढावा घेतील। सोलापूर माढा धाराशिव नांदेड परभणी हिंगोली शिवाय लोकसभा मतदारसंघाबाबत 13 एप्रिलला बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। आमदार खासदार लोकप्रतिनिधी संपर्क प्रमुखांनी उपस्थित राहावं अशा देखील सूचना देण्यात आल्या। मुंबईत विकास निधीच्या वाटपात सत्ताधारी पक्षाला झुकतं माप देण्याची प्रथा यंदा महायुतीने कायम ठेवली आहे। भाजप आणि शिवसेना शिंदे पक्षाच्या नगरसेवकांना किमान 2 कोटी ते 20 कोटी रुपयांपर्यंतचा विकास निधी जो आहे तो देण्यात आलेला आहे। तर शिवसेना आणि काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांना अवघ्या 25 लाखांचा विकास निधी देऊन त्यांची अक्षरशः बोळवण करण्यात आली आहे। तर विरोधी गटनेत्यांनाही कोट्यवधी रुपये देऊन खुश करण्यात आलं। मात्र त्यांच्या स्वतःच्या नगरसेवकांना अल्पनिधी मिळाल्यानं पक्षांतर्गत नाराजी वाढते। नेते मालामाल कार्यकर्ते हाल अशी चर्चा रंगली आहे। या एवढ्याशा निधीतून प्रभागात विकासाची कामं कशी करायची असा प्रश्न नगरसेवकांना पडलाय। निधी वाटपात महायुतीचाच वर्चस्व असल्याचं आपल्याला बघायला मिळतं। यामध्ये गणेश खनकर यांना 20 कोटी रुपये देण्यात आले, अमेय घोले यांना 10 कोटी, संजय गाडी यांना 10 कोटी, प्रभाकर शिंदे यांना 2 कोटी 50 लाख रुपये,
रितू तावडे यांना 2,25,00,000 रुपये. शिवाय गटनेत्यांना मिळालेला निधी आपण त्यावरती पण एक नजर टाकूयात. अशरफ आझमी 2 कोटी, किशोरी पेडणेकर 2 कोटी रुपये, यशवंत किल्लेदार 2 कोटी, विजय उबाळे 2 कोटी, डॉक्टर सईदा खान 3 कोटी, अजित रावराणे 2,25,00,000. विरोधकांच्या लाखात देखील बोलवण करण्यात आली. विरोधकांची विशाखा राऊत यांना 25,00,000 रुपये, आशा काळे यांना 25,00,000 रुपये निधी जो आहे तो मतदारसंघाच्या म्हणजे प्रभागाच्या विकासाकरता देण्यात आला. खासदार असतील, आमदार असतील, नगरसेवक असतील, विरोधी पक्षाचे सुद्धा नगरसेवक निवडून आलेले आहेत. लक्षात घ्या, विरोधी पक्षाचे आमदार निवडून आलेले आहेत. ते टपकलेले नाहीत आकाशातून, खासदार निवडून आलेले आहेत. आणि हा जनतेच्या तिजोरीतला पैसा तुमच्या पिताश्रींच्या खिशातला पैसा नाही. मी वारंवार सांगतोय 25-25 लाखाची काय तुम्ही आम्हाला का बिदागी देताय का? आम्हीच तुम्हाला देऊ 25-25 लाख रुपये. ज्या पद्धतीने त्याच्यामध्ये शरदचंद्र पवारजी आणि राष्ट्रवादी हे पण नगरसेवक लुटून घेतले. फक्त निवडून आले इकडून आणि लुटायला बोट आणि आता प्रिय आमच्याबरोबर लूट असं करून त्या संख्या वाढवत आहे. आणि त्याचे परिणाम 800 कोटी किंवा बजेट मिळतो. तर त्या ह्याच्यामध्ये किमान एकेका नगरसेवकाला 50 लाख 1 कोटी असं देणं अपेक्षित होतं. हे 25 लाख म्हणजे तीन कामं पण होणार नाही. आणि जर मुंबईकर जो नगरसेवक लूट करायला गेला नाही त्याला अशा प्रकारे आर्थिक नियोजनामध्ये त्याची मुस्कटदाबी करायची. नाशिकमधील लैंगिक शोषण आणि धर्मांतर प्रकरणामध्ये कंपनीच्या HR अश्विनी चैनानींना ताब्यात घेण्यात आलेलं आहे. 5 आरोपींसह चैनानींना कोर्टात हजर करण्यात आल्याचं कळतंय. एक मोठा अपडेट आता समोर येत आहे. नाशिकमधील लैंगिक शोषण आणि धर्मांतर प्रकरणामध्ये कंपनीच्या HR अश्विनी चैनानींना ताब्यात घेण्यात आलंय. 5 आरोपींसह चैनानींना कोर्टात हजर करण्यात आल्याचं कळतंय. नाशिकमधील धर्मांतर प्रकरणी संशयित आरोपींना कोर्टात हजर करण्यात आलं. या प्रकरणात एकूण 6 संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. मागील सुनावणीत त्यांना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. आज पोलीस कोठडीची मुदत संपत असल्यानं आरोपींना पुन्हा कोर्टात हजर करण्यात आलं. पुढील कोठडी किंवा न्यायालयीन निर्णयाबाबत आजच्या सुनावणीकडे सर्वांचं लक्ष लागलंय. दरम्यान धर्मांतर आणि लैंगिक शोषण प्रकरणातील सुनावणीवेळी माध्यमांना सुनावणी ऐकण्यास प्रतिबंध घालण्यात आलेला आहे. न्यायमूर्ती RC नरवाडिया यांच्यासमोर सुनावणी करण्यात आली. सुनावणी सुरू होती आणि आरोपींची पोलीस कोठडी संपल्यानंतर न्यायालयात त्याला हजर करण्यात आलं. आरोपींच्या नातेवाईकांच्या मागणीनुसार माध्यमांना बाहेर काढण्याचे न्यायमूर्तींनी आदेश दिले.